देवाचा गौरव असो, देवाचा माणूस, तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. 1 करिंथी 6:19. आम्ही ते आहोत ज्यांना देवाने मोल देऊन विकत घेतले आहे. आपण निष्कलंक व निर्दोष कोकऱ्याप्रमाणे ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने विकत घेतले गेलो आहोत व आपली सुटका झाली आहे. म्हणून ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला प्रेरित करते. आपण यापुढे केवळ स्वतःपुरते जगू नये, कारण आपण आपले स्वतःचे नाही, तर जो आपल्यासाठी मरण पावला आणि पुन्हा उठला ते येशू ख्रिस्तासाठी आपण जगले पाहिजे. म्हणजेच आपण देवासाठी जगले पाहिजे. शूलमित म्हणते त्याप्रमाणे आपण आपल्या प्रियजनांचे असले पाहिजे. म्हणजेच आपण देवाचे पुरुष बनले पाहिजे. जर असे असेल तर प्रभूचा एक भक्कम पाया म्हणून, एक शाश्वत सत्य म्हणून प्रभू आपल्या लोकांना ओळखतो. आमचा देव जो प्रभूचा दिवस आणतो ते त्याचे होतील आणि देव त्यांना स्वतःकडे तसे स्वीकारेल. जेव्हा आपण देवाच्या माणसाविषयी अभ्यास करतो तेव्हा आपल्याला 2 गोष्टी दिसून येतात. सर्वप्रथम, देवाच्या माणसाने ज्या गोष्टींपासून दूर पळायला हवे त्यांपासून दूर पळावे. नाशाचे शहर सोडून, नाशाचे जग सोडून तारणाच्या पर्वताकडे, सियोन पर्वताकडे सर्व काही मागे सोडून पळून जावे आणि मागे न पाहता धावले पाहिजे. शिवाय धीराने धावले पाहिजे. मागच्या गोष्टी विसरून पुढच्या गोष्टींकडे वाटचाल करणे. ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावले पाहिजे. आपल्याला अशा इतरही अनेक गोष्टी दिसतात ज्यांच्यापासून आपण दूर पळायला हवे. येशू, उत्तम मेंढपाळ, आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर घेऊन जातो. त्यामुळे आपण त्याचा आवाज ओळखला पाहिजे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे. आपण अनोळखी लोकांचा आवाज ओळखत नसल्यामुळे आपल्याला परकीयांपासून पळून जावे लागेल. आज अनेक अनोळखी आणि जे आपल्यासाठी अनोळखी व्हायला हवेत ते ख्रिस्ती जगात आपला विचित्र आवाज उठवून मोह दाखवण्यासाठी आणि फसवण्यासाठी आले आहेत. जे येशू ख्रिस्त देहधारी होऊन देव म्हणून प्रगट झाला हे स्वीकारत नाहीत ते फसवणारे आणि ख्रिस्तविरोधी आहेत. येशू ख्रिस्त नाही असे जाहीर करून ते पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतात. असे काही लोक आहेत जे एका देवाविषयी बोलतात पण येशू ख्रिस्ताचे देवत्व नाकारतात आणि तो सर्वशक्तिमान देवाचा पुत्र आहे हे स्वीकारत नाहीत. अशा लोकांमध्ये ख्रिस्तविरोधकाचा आत्मा असतो. तसेच खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश ते आहेत जे शक्य झाल्यास निवडलेल्यांनाही फसवण्यासाठी मोठी चिन्हे आणि चमत्कार दाखवतात. आजकाल असे संदेश ते आहेत ज्यांना देवाने पाठवलेले नाही तरीही ते परमेश्वराच्या नावाने खोट्या गोष्टी, खोटी दृष्टांत, भविष्यकथनं, निरर्थक गोष्टी आणि आपल्या मनातील कपटपूर्ण गोष्टी सांगतात. शिवाय असे खोटे शिक्षक आहेत जे गुप्तपणे विनाशकारी पाषंडी विचार आणतात. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याचाही त्यांनी इन्कार केला. स्वतःवर आणि इतरांवर त्वरित विनाश ओढवून घेत आहे. आपल्या वासनांध मार्गांमुळे ते लोभापायी माल बनवतात, ज्यामुळे ते सत्याचा मार्ग नाकारतात. आज त्यामुळे ख्रिस्ती धर्म जगासाठी उपहासाचा विषय बनला आहे. ज्याप्रमाणे सैतान स्वतःला प्रकाशाच्या देवदूताच्या रूपात बदलतो, आज ख्रिस्ती जगात आपण अनेक कपटी कामगारांना खोटे प्रेषित म्हणून ख्रिस्ताचे प्रेषित बनण्याचे रूपांतर करताना पाहू शकतो. तसेच खोटे भाऊ आहेत जे गुप्तपणे मंडळांमध्ये देवाच्या लोकांमध्ये येतात आणि त्यांना गुलामगिरीत आणतात. ते देवाच्या मुलांसाठी आणि स्वतः मंडळीसाठी धोकादायक बनतात. ते मेंढरांच्या वेशात येतात पण आतून हिस्त्र लांडगे आहेत. म्हणून ख्रिस्ती जीवनात आपल्याला असे अनेक परके दिसतात ज्यांचे आपण कधीही अनुसरण करू नये आणि त्यांच्यापासून दूर पळावे, कारण ते आपल्याला ख्रिस्ताच्या वचनांपासून दूर करण्याचा आणि वचनानुसार जगू न देण्याचा प्रयत्न करतात. ज्या गोष्टींपासून आपण दूर पळायलाच हवे त्याबद्दल जेव्हा आपण अधिक विचार करतो, आपण पाहतो की केवळ आपला प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाद्वारेच आपण जगाच्या दूषितपणापासून सुटका मिळवू शकतो. आपण ख्रिस्ती जीवनाच्या केवळ मूलभूत शिकवणींपुरतेच मर्यादित राहता कामा नये, परंतु ख्रिस्ताच्या शिकवणीची तत्वे सोडून आपण ज्ञानाच्या श्रेष्ठतेकडे गेले पाहिजे. असे लोक जगात त्यांना मिळणाऱ्या सर्व गोष्टींना कायमचे नुकसान समजतील. ख्रिस्तासाठी ते जगातील गोष्टींचा त्याग करतील आणि सर्व गोष्टींना घाण व विष्ठा समजतील. ते अत्यंत महान आणि अनमोल वचने ग्रहण करतात व समजून घेतात आणि त्याद्वारे जगात वासनेमुळे असलेल्या भ्रष्टाचारातून सुटका करून घेतात. दैवी स्वभावाचे भागीदार बनणे. ते या जगाच्या साच्यात बसणार नाहीत, परंतु ते स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवतील. त्यांना देवाचे शत्रू व्हायचे नसल्यामुळे ते जगावर प्रेम करण्याची इच्छा करणार नाहीत. ते जगावर किंवा जगातील वस्तूंवर म्हणजेच डोळ्यांच्या वासनेवर प्रेम करणार नाहीत. जग आणि त्याची वासना नाहीशी होणार आहे हे जाणून ते देहाची वासना आणि जीवनाचा गर्व सोडून देवाच्या इच्छेप्रमाणे जगतात.
आज जगात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या पापांपैकी एक म्हणजे जारकर्म आहे. देवाच्या माणसाला त्यापासून पळून जावे लागेल. याचे कारण असे आहे की ज्याप्रमाणे पुरुष आपल्या पत्नीला चिकटून राहतो आणि ते एकदेह होतात, ख्रिस्ताने स्वतःला मंडळीशी जोडले आहे आणि तिला आपले शरीर बनवले आहे. त्याचप्रमाणे जो प्रभूला जोडला गेला आहे तो त्याच्याबरोबर एक आत्मा आहे. आपण देवाचे भावे म्हणून देवाचा आत्मा आपल्या शरीरात येतो आणि आपण प्रभूचे शरीर बनतो. पण जो वेश्येबरोबर संबंध ठेवतो तो तिच्याबरोबर एकरूप होतो. हा ख्रिस्ताविरुद्ध मोठा अपराध आहे, कारण आपली शरीरे ख्रिस्ताची अंगे आहेत आणि आपण वेश्येची अंगे बनू नये. मनुष्य जी प्रत्येक पाप करतो ते शरीराच्या बाहेर असते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. हे पाप त्यांचे अनमोल जीवन आणि त्यांचा स्वतःचा जीवही नष्ट करते. व्यभिचार हे एक असे मोठे पाप आहे जे नरकापर्यंत अग्नीप्रमाणे जाळते. ते आपल्या जीवनातील सर्व अनुभवांना नाशाकडे घेऊन जाईल. जे आज्ञा दिव्याप्रमाणे आणि नियमशास्त्र प्रकाशाप्रमाणे पाळतात आणि उपदेशाच्या कानुघाडणीला जीवनाचा मार्ग मानतात, त्यांची यांपासून सुटका होईल. दुसरीकडे आजकाल असे बरेच लोक आहेत जे तात्पुरत्या समाधानासाठी मेजवानीला सुख मानतात आणि प्रेमाच्या मेजवानीत रमून डाग व कलंक बनतात, तसेच शापित लोकांचे मनुष्य होण्यास पात्र ठरतात. त्यांचे डोळे व्यभिचाराने भरलेले आहेत आणि ते पापापासून दूर राहू शकत नाहीत. अस्थिर जीवांना फसवणे. जे विद्वांची घरे गिळंकृत करतात त्यांना अधिक मोठा दंड मिळेल. परमेश्वर व्यभिचाऱ्यांचा आणि जारकर्मी करणाऱ्यांचा न्याय करील. जर कोणी जारकर्मापासून दूर पळत नाही, प्रभू स्वतःच अशा सर्व गोष्टींचा सूड घेतील. परंतु जो देवाचा माणूस देवाला संतोष देतो तो या जारकर्मापासून, जो दुष्ट सैतान आहे, दूर होईल आणि त्यायोगे तो पळून जाईल व सुटेल. आपल्याला मूर्तीपूजेपासून दूर पळायलाही सांगितले आहे. येथे मूर्तींना अर्पण केलेल्या वस्तू खाऊ नयेत असे सांगितले आहे, कारण परराष्ट्रीय लोक ते सैतानांना अर्पण करतात. म्हणून आपण मूर्तींना अर्पण केलेल्या वस्तू खाऊ नयेत आणि सैतानांचे भागीदार होऊ नये. आज धार्मिक सलोख्याच्या नावाखाली अनेक ख्रिस्ती लोक या बाबतीत खूप चिंता दाखवतात आणि मूर्तींना अर्पण केलेल्या वस्तू खातात. परंतु पहिल्या शतकातील मंडळीमध्ये देवाकडे वळलेल्या परराष्ट्रीय लोकांना दिलेली पहिली स्पष्ट सूचना ही होती की मूर्तींच्या अशुद्धतेपासून आणि मूर्तींना अर्पण केलेल्या वस्तूंपासून दूर राहावे. म्हणून आपण मूर्तीपूजा आणि मूर्ती अर्पणे यांचा त्याग केला पाहिजे, कारण जर आपण तसे केले नाही तर आपण प्रभूला मत्सर करण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा देवाने सिनाई पर्वतावर 10 आज्ञा दिल्या, त्याने आज्ञा केली की कोणतीही कोरलेली मूर्ती बनवू नये, तसेच नतमस्तक होऊन सेवा करण्यासही सांगू नये, कारण असे केल्याने ते परमेश्वराचा द्वेष करतील. म्हणूनच असे म्हटले आहे की आमचा देव 4थ्या पिढीपर्यंत त्यांच्या दुष्कर्मांचे फळ म्हणून आपला ईर्ष्या त्यांना दाखवेल. जेव्हा देवाने सांगितले की कोणत्याही प्रकारची उपमा देऊ नये, म्हणून जेव्हा देव होरेब येथील लोकांशी बोलला तेव्हा त्यांनी देवाचे कोणतेही रूप पाहिले नाही. म्हणून आपण त्याला देव म्हणून त्याच्या कोणत्याही मूर्ती बनवू नयेत. आपण त्याला नमन करू नये किंवा त्याची सेवा करू नये. ज्या देवाने मूर्ती बनवू नका असे सांगितले, त्यानेच करूब दूतांना बनवण्याची मागणी केली आणि पडद्यात विणलेले करूब आणि आहारोनाच्या वस्त्रांच्या काठावर सोन्याच्या धाग्यांनी व घंटांनी डाळिंबे बनवली. येशूची सावली. मोशेने देवाच्या आज्ञेनुसार रानात पितळी सर्प बनवला. म्हणून हेतू असा नाही की कोणतीही मूर्ती बनवू नये, तर मूर्तीला पवित्र करण्यासाठी तिची पूजा केली जाऊ नये. इस्रायलचे लोक त्याला धूप जाळत असल्यामुळे देवावर श्रद्धा असणाऱ्या राजा हिजकियाने मोशेने बनवलेला पितळी सर्प तसेच देवदार वृक्ष आणि इतर मूर्ती नष्ट केल्या. जेव्हा असे म्हटले जाते की कोणताही दगड प्रतिमा म्हणून उभारू नये, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याला नतमस्तक करू नये. आपण पाहू शकतो की यहोशवाने गिलगाल येथे यार्देन नदीच्या मध्यभागी दगड उभे केले. देवाच्या आज्ञेनुसार नतमस्तक होऊ नये असे ठरवले आहे, परंतु ते एक चिन्ह म्हणून ठेवले आहे. म्हणून मूर्ती किंवा पुतळे पूजेसाठी किंवा सेवेसाठी बनवू नयेत. अशा लोकांसाठी देव भस्म करणाऱ्या अग्नीसारखा किंबहुना ईर्ष्यावान देव आहे. म्हणून आपण मूर्तीपूजेपासून दूर पळावे असे घडो. जेव्हा आपण मूर्तीपूजेच्या इतर पैलूंचा विचार करतो, आपला देव मूर्तीपूजेबद्दल ईर्ष्या बाळगतो हे आपण पाहू शकतो. आपण वाचू शकतो की इस्रायलच्या लोकांनी मत्सर निर्माण करणाऱ्या प्रतिमेचे आसन उभारले आहे. ती गोष्ट अत्यंत घृणास्पद असल्यामुळे देव आपल्या पवित्र स्थानातून निघून जाईल असे म्हणतो, कारण आपला देव त्याच्या इच्छेविरुद्ध असलेल्या धार्मिक उत्साहाचाही तिरस्कार करतो, कारण तो मूर्तीपूजेसारखाच आहे. उदाहरणार्थ असे म्हटले आहे की यहोशवा गिबियोनांना ठार मारणार नाही, कारण त्याने त्यांच्याशी करार केला होता. राजा शौलने त्याच्या आवेशात किंवा मत्सरांनी गिबियोनांना ठार मारले,
कारण त्यामुळे देवाचा क्रोध भडकला आणि देशात दुष्काळ पडला. शिवाय जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळण्यास नकार देतो तेव्हा आपण हट्टी आणि बंडखोर बनतो. या हट्टीपणामुळे आपण मूर्तीपूजक आणि जादूटोणा करणाऱ्यांसारखे होतो. जेव्हा इस्रायल लोकांनी सोन्याचे वासरू बनवले तेव्हा देवानी त्यांना हट्टी लोक म्हटले, नाहीतर त्यांचा हट्टीपणा मूर्तीपूजा बनला. पुन्हा लोभ आणि सर्व प्रकारचा लालसा याला मूर्तीपूजा म्हटले आहे. लोक खायला प्यायला बसले, नंतर नाचत माशा करायला उठले. इस्रायल लोकांच्या या कार्याला मूर्तीपूजा असेही म्हणतात. म्हणूनच मूर्तीपूजेचा समावेश दैहिक कृत्यांमध्ये केला जातो, कारण ज्यांचा देव त्यांचे पोट आहे आणि ज्यांचे गौरव त्यांच्या लज्जेत आहे, म्हणून ती सुद्धा मूर्तीपूजाच आहे. म्हणून आपण अशा सर्व प्रकारच्या मूर्तीपूजांपासून दूर पळाले पाहिजे. पुढे आपण पाहतो की आपण तारुण्यातील वासनांपासून दूर पळावे आणि नीतिमत्ता, विश्वास, प्रीती व शांती यांचा पाठपुरावा करावा. तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो आणि देव तरुणांच्या भक्तीचे स्मरण ठेवतो. एवढेच नाही तर आपल्या तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण करण्यास आपल्याला सांगितले आहे. असे म्हटले जाते की जरी आपण तारुण्यात आपल्या इच्छेनुसार आणि मनाप्रमाणे वागलो आणि स्वतःला आनंदित करत जगलो तरी देव या सर्व गोष्टींसाठी त्यांचा न्याय करील. देवाने आपल्या तारुण्यातील सर्व पापांची नोंद केली आहे, म्हणून आपण त्यानुसार दुःख भोगले पाहिजे. कारण आपल्या हाडांमध्ये तारुण्यातील पापे भरलेली आहेत, म्हणून शेवटपर्यंत ही पापे धुळीत आपल्या बरोबर राहतात. ते आपली पापे आपल्या हाडांमध्ये बाळगतात आणि नरकात पडलेले आहेत. एवढेच नाही तर नंतर न्यायाच्या दिवशी ते आपल्यावर येईल. म्हणून आपण आपल्या तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याला विसरता कामा नये आणि तारुण्यातील वासनांनुसार जगता कामा नये, जेणेकरून आपण आपल्या देवापासून दूर न जाता तारुण्यात अधिक ईश्वरी जीवन जगू शकू. म्हणून आपण तारुण्यातील वासनांपासून दूर पळूया. आपल्या तारुण्याचा कुणी तिरस्कार करू नये, म्हणून आपण देवाचे मनुष्य म्हणून जगण्यासाठी आणि आदर्श बनण्यासाठी स्वतःला उत्साहित करूया. देवाच्या माणसाने पैशाच्या लोभापासून दूर राहावे, कारण पैशाचा लोभ हे सर्व वाईटाचे मूळ आहे आणि पुष्कळ लोक विश्वासापासून भरकटले आहेत आणि त्यांनी स्वतःला अनेक दुःखांनी घायाळ करून घेतले आहे. आपली संपत्ती गरुडाप्रमाणे पंख पसरून उडून जाते, म्हणून श्रीमंत होण्याची घाई करू नये असे म्हटले आहे. एवढेच नाही तर जो श्रीमंत होण्याची घाई करतो तो निर्दोष नसतो, कारण तो आपल्या श्रमाने नव्हे तर आपल्या प्रभूच्या आशीर्वादाने आपल्याला श्रीमंत करील. म्हणून आपले बोलणे लोभाशिवाय असले पाहिजे. देव आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही हे जाणून आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहून आपण स्वतःला धीर देऊया. आपण आपला खजिना स्वर्गात साठवला पाहिजे, जिथे कीड आणि गंज त्याला खराब करत नाहीत आणि जिथे चोर शिरून चोरी करत नाहीत. म्हणून जे काम अक्षरशः नाशवंत आहे आणि अनंत काळात फायदेशीर नाही ते करण्यात मूर्ख न बनता आपण देवाच्या दृष्टीने श्रीमंत होण्यासाठी स्वतःला आनंदित करूया. दुसरे म्हणजे देवाच्या माणसाने देवाचा माणूस म्हणून आणि देवाचा माणूस म्हणूनच जगावे, म्हणून त्याने या सर्व गोष्टींपासून दूर पळावे. त्यासाठी त्याला येशूचा आवाज ऐकून त्याच्याकडे आश्रयासाठी धाव घ्यावी लागेल. जे अशा प्रकारे धावतात त्यांना उत्तम उपदेश मिळेल, जेणेकरून त्यांच्यासमोर ठेवलेली आशा ते धरून ठेवू शकतील. या शिकवणी आणि उपदेश आपल्याला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होण्यास मदत करतात. देवाच्या वचनाद्वारे मिळणाऱ्या या सूचना आणि उपदेशांचा अनुभव केवळ देवाच्या माणसालाच येतो. देवाच्या प्रेरणेने दिलेले शास्त्रवचन, शिकवण, दोष दाखवणे, सुधारणा करणे आणि नीतिमत्तेचे शिक्षण देण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी की देवाचा माणूस परिपूर्ण व्हावा आणि सर्व चांगल्या कामांसाठी पूर्णपणे सुसज्ज व्हावा. येशूने आपल्याला सर्व अधर्मापासून सोडविण्यासाठी आणि स्वतःसाठी चांगल्या कामांसाठी उत्साही असलेले एक विशेष लोक पवित्र करण्यासाठी स्वतःला संपूर्ण यज्ञ म्हणून दिले. म्हणून देवाचा माणूस अशा प्रकारे देवाचा स्वतःचा बनतो, जेणेकरून त्याला देवाचे असणे शक्य होते. देवाने अगोदरच तयार केलेल्या चांगल्या कामांसाठी आपली निर्मिती ख्रिस्त येशूमध्ये झाली आहे, जेणेकरून देवाचा उद्देश आपल्यामध्ये पूर्ण व्हावा आणि आपण देवाचे असल्याप्रमाणे जगावे आणि अनंतकाळ त्याच्याबरोबर राहावे. म्हणून आपल्या जीवनात आपण नेहमी देवाचे सेवक म्हणून जगले पाहिजे. त्यासाठी आपला देव आपल्याला सहाय्य करो.